देवाची ये वारी कीर्तनाची वारी देवाची ये वारी कीर्तनाची वारी। मग महाराजांना काही लोकांनी प्रश्न विचारला, एवढंच का महाराज? नाही एवढं नाही हो, मग अगदी तुम्हाला काही आचारसंहिता आहे, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला, धनाचा लाग तुम्हाला सोडून द्यावा लागेल, धनाची असत्य तुम्हाला सोडून द्यावी लागेल। का सोडून द्यावी लागेल? त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, धनाची मागे कलिकाळाचा लाग, मनोनिसंग खोटा। धनाच्या पाठीमागे कलिकाळाचा लाग आहे, धनाच्या पाठीमागे 15 प्रकारचे अनर्थ आहेत, म्हणून सांगितलं धन आम्हाला नको आहे, मग त्या धनाचा त्याग करायचा। मग महाराज करायचं तरी काय? काही नाही करायचं, पवित्र तुळशीची माळा आहे ना, कंठामध्ये धारण करायची आणि माझ्या भगवान परमात्म्याचं नामन चिंतन करायचं आणि देवाचा दास म्हणून घ्यायचं। काय करायचं? देवाचं दास्यत्व तुम्ही केलं ना, महाराज सांगतात अहो देवाचं दास्यत्व आम्ही केलं तर महाराज आम्हाला फायदा काय होईल? महाराजांनी गोड उत्तर दिले एका अभंगामध्ये, आमारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी। का? देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, मागे पुढे देव उभा मागे। महाराज सांगतात फक्त एक काम करा, देव तुमच्या पाठीमागे उभा राहील, देव तुमच्या पुढे उभा राहील। कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी। काय करा? एकादशी सारखं पवित्र असणारं व्रत करा आणि कंठामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करावं। देव अगदी खरं सांगू का तुम्हाला, जर एवढं काम केलं ना आपण, काय अगदी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय, पवित्र तुळशीची माळ, अगदी नको त्या धनाचा त्याग करायचा आहे, पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायची आहे आणि एकादशीसारखं व्रत करायचं आहे। परिणाम काय होईल? अगदी देव आपल्या घरी कच्च्या घागरीने पाणी भरल्याशिवाय राहणार नाही। भरलं का कोणाच्या घरी? विचारा नाथ महाराजांना। अगदी नाथ महाराज सांगतायत अहो माझ्या घरी ना माझा भगवान परमात्मा, नाथ महाराजांनी देवपूजा करावी, आबा देवपूजेला सुरुवात करावी माझ्या नाथ महाराजांनी, आणि भगवान परमात्म्याने श्रीखंड रूपाने नाथ महाराजांच्या जवळ बसावं आणि चंदन उगाळावा। काय करावा? श्रीखंड्या चंदन, क्या बात आहे, श्रीखंड्याने चंदनाचं उगाळण करावं, उगलावं चंदन। आणि नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याला आंघोळ घातली, वस्त्रालंकार परिधान केले आणि मग गंध लावायच्या वेळेस अगदी श्रीखंड्याने ते सांद पुढं करावी, ते पात्र पुढं करावं आणि नाथ महाराजांना सांगावं, नाथ महाराज घ्या हा गंध आणि लावा। कोणाला लावायचा आहे गंध? आता देवाला लावायचा आहे। आता बघा बरं का, गंध देवाला लावायचा आहे, पूजा करतायत नाथ महाराज, उगाळण करतोय श्रीखंड्या आणि गंध लावायचा आहे, बरोबर आहे ना? ऐका, अगदी तुम्हाला याच्यातला एक बारकावा सांगतो। संतरंभ एकनाथ महाराज पूजा करतात भगवान परमात्म्याची, चंदन उगाळणारा श्रीखंड्या माझा, श्रीखंड्या रूपाने माझा पंडित पांडुरंग परमात्मा स्वतः चंदन उगाळण करतोय। काय करतोय? चंदन उगाळतोय स्वतः, आणि स्वतः चंदन उगाळावं, नाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावा आणि सांगावं, नाथराय लावा आता। आता कोणाला लावायचंय? अरे ज्याला लावायचंय ना तो स्वतः भगवान पंडित पांडुरंग परमात्मा चंदनाचा उगाळण करतो, चंदन उगाळतोय रे बाबा माझा भगवान परमात्मा। 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरलं नाथ महाराजांच्या घरी। एवढंच नाही हो, ऐका, माझ्या जनाबाईच्या घरी भगवान परमात्म्याने पहाटे उठावं की नाही? पहाटे उठावं, पहाटे। आणि जनाबाई पहाटे 3 वाजता उठायची दररोज। कशा करता सांगतो, लक्षात घ्या बरं का। फक्त कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी, भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये धारण करा, तुळशीची माळ धारण करा आणि काहीच नाही, फक्त कंठामध्ये आपलं व्रत एकादशीसारखं पवित्र असं व्रत तुम्ही धारण करा। ऐका, माझा भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार, तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही। खऱ्या अर्थाने देव आपल्या घरी आला पाहिजे। काय झाला पाहिजे? ऐका मायबाप, आपण देवाकडे जायची आवश्यकता नाही। नाथ महाराज देवाकडे गेले नव्हते, अगदी भगवान माझा पंडित पांडुरंग परमात्मा घरी आला, नाथ महाराजांच्या घरी आला देव माझा। ऐका, माझी जनाबाई भगवान अगदी नामदेव महाराजांच्या घरी
सकाळी सकाळी उठायचं पहाटे 3 वाजता, सडा संमार्जन करायचं, सुपामध्ये दाणे घ्यायचे आणि मग जात्याजवळ बसायचं, एक पाय पसरायचा, खुंट्याला हात लावायचा आणि जात्यामध्ये दाणे घालायचे, ओढायला सुरुवात करायची माझी जनाबाई आणि गोड जनाबाईने गाणे म्हणावी. त्यावेळी जनाबाईचं जातं सुरू व्हायचं ना, भगवान परमात्म्याने विठीवरून खाली उडी मारावी आणि जनीजवळ यावं, भगवान परमात्म्याने एक पाय पसरावा आणि भगवान परमात्म्याने खुंट्याला हात लावावा आणि माझ्या जनाबाईला दळायला मदत करू लागावी.